तुमचं मूल हुशार आहे, तरीही ते अभ्यासात, आयुष्यात मागे पडतंय का? कदाचित चूक मुलाची नाही, पालक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी आहे स्वामी ऋणी आणि आज आपण बोलणार आहोत मुलांना यशस्वी करण्यासाठी पालकांची खरी जबाबदारी काय आहे, तेही खूप सोप्या शब्दात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा स्वामी संदेश सांगणार आहे जो प्रत्येक पालकांनी मनात साठवून ठेवायला हवा. मुले मागे पडत आहेत, याला कारणे काय? आजची परिस्थिती काय आहे? पालक खूप कष्ट करतात, मुलांना चांगल्या शाळेत घालतात, फी भरतात, पण तरीही मूल चिडचिडी होतात. अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही, आत्मविश्वास कमी होतो. का? कारण शिक्षणासोबत संस्कार आणि वातावरण खूप महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे? सगळ्यात आधी प्रेम आणि सुरक्षितता. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेम. मुलांना सगळ्यात आधी हे वाटलं पाहिजे की माझे आईवडील माझ्या पाठीशी आहेत. माझी चूक झाली तरी ते ओरडणार नाहीत, समजून घेतील. ज्या घरात प्रेम असतं त्या घरात भीती नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट वेळ द्या. मोबाईलपेक्षा मुलांना जास्त वेळ दिला पाहिजे. आपण सगळे बिझी आहोत, पण प्रश्न आहे आपण वेळ कुणाला देतो? मोबाईलला की मुलांना? रोज फक्त 5 ते 10 मिनटं मुलांशी बोला. हा संवादच मुलांचा आत्मविश्वास वाढवतो. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे मुलांची तुलना करू नका, तर त्यांना प्रोत्साहन द्या. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा. घरात सतत भांडण, ताण असेल तर मुलांचं मन अस्थिर होतं. मुलांना हवं असतं ते शांत घर, हसणारे आई-वडील आणि सुरक्षित वातावरण. आनंदी घर असेल तर मूल एकाग्र होतेच. पालक स्वतः आदर्श बना. लक्षात ठेवा, मूल ऐकून नाही, पाहून शिकतात. तुम्ही ओरडत असाल तर मुलेही ओरडेल. तुम्ही प्रामाणिक असाल तर मुलंही तसेच बनतील. पालकांचं वागणं हेच मुलांचं शिक्षण असतं. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या आयुष्यात या गोष्टी करायला शिका, जेणेकरून आपले मूल यशस्वी होईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वामी संदेश. पालकांनी दिलेला संस्कार हीच मुलांची खरी संपत्ती आहे. शिक्षण कधीही नष्ट होऊ शकतं, पण संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. मुलांना यशस्वी करायचं असेल तर आधी घर यशस्वी करा. प्रेम, संवाद, आनंद हेच मुलांच्या यशाचं मूळ आहे. जर तुम्हालाही पालकत्व, संस्कार, स्वामी संदेश यावर व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच स्वामी ऋणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पालकांच्यापर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.